बातमी सविस्तर पाहणार आहोत। पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सातिवली गावात अघोरी पूजा आणि जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अघोरी पूजा आणि जादूटोण्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। त्याआधीच अघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिकानं घटनास्थळावरून पळ काढलाय, तर पूजेमध्ये सहभागी असलेल्या अशोक बात्रा याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालून अरेरावीची यावेळेस केल्याची माहिती मिळते। त्या ठिकाणाहून तो व्यक्ती देखील घटनास्थळावरून निघालेला आहे। घटनास्थळी अघोरी पूजेसाठी पिठाची बाहुली, लिंबू, चाकू, पांढरी टोपी, बिडी, सिगारेट, कोंबड्यांची पिचं आणि अबीर, गुलाल तसेच अगरबत्ती हे सगळं साहित्य आढळलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सातिवली ग्रामस्थांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। हे नक्की काय आहे या संदर्भात आपण या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सर, काय नाव तुमचं? तंटामुक्तीचे मी सातिवली संदीप उराडे, संदीप तुकाराम उराडे। काय हा प्रकार घडलाय? काय प्रकार झाला मला पण समजत नाही, पण आम्ही तिथे जाऊन आलो, जागेवर तिथे पण जाऊन आलो। त्यांना विचारलं मी का केला तुम्ही प्रकार, हो कशासाठी केलाय आम्हाला तुम्ही सांगा ना, सांगा। सरपंच साहेब कोण होतं हे? सरपंच साहेब होते, उपसरपंच साहेब आमच्या तिथं नाही, हे करणारं कोण होतं? राहुल अशोक पात्रा। मला नंतर माहिती पडलं, मी एकटा येऊन ना फोटो माझे फोटो पण आहे त्यांचे, मी एकटा येऊन गेलो। त्याने विचारला, मी मला बोलला म्हणजे राहुल बात्रा आहे, कोण आहेत, कुठले आहेत? पिलारचे, मुंडे पिलारचे आहेत। त्यांची आई आहे सातिवली गावातली। ते असं काय केला तुम्ही सांगा ना। मला काय बोलले ते का मोजा लागलाय। आता मोजा तर का लागला, तर त्याचा सफेद कोंबडा कापत देतो। कोंबडं पण कापलेलं आहे ते सांगतायत, आणि इतर जे काही ते सर्व आहे। दादा, काय नाव तुझं? नाव काय? संदीप डवला। अजून इथे एक पुतळासारखा बनवला होता, तो आता मिळत नाही इथे। आणि कोंबडा सुद्धा कापलेला आहे तिथे, ते पिसं वगैरे आहेत तिथे, आणखी लिंब, लिंब वगैरे 4 आहेत तिकडे। आणि तुम्ही बघता सगळं वरचं, विडी, सिगरेट वगैरे काय ते, दारू वगैरे सगळं। तर आम्हाला तेच गावासाठी वगैरे धोका वगैरे याचा वाटतो सर। या संदर्भात काय गावकऱ्यांनी किंवा कोणी पोलिसांना तक्रार? पोलिसांना तक्रार वगैरे केलेली आहे सरपंच साहेबांनी आमच्या। नक्कीच ज्या कोणी हे राहुल बात्रा नावाची व्यक्ती आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन हे सर्व कर्मकांड केल्याचं सांगतायत। आणि ही स्मशानभूमीची जागा आहे, अद्याप या स्मशानभूमीचं उद्घाटन झालेलं नाही, त्यामुळं सुरुवातीपासून या ठिकाणीच प्रेतं जाळली जातात। आणि या ठिकाणी हा जो अघोरी प्रकार घडला आहे, त्यामुळं नागरिकांमध्ये अतिशय तीव्र भावना आहेत, त्यामुळं संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, पालघर।